नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे आचार्यांनी बनवलेली वांग्याची आणि बटाट्याची शाकभाजी। तर रेसिपी पूर्ण बघा, एकदम डिटेल सगळी माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये। चला सुरू करूया मग रेसिपीला। इथे एका मोठ्या पातेल्यात तेल टाकले आणि त्यात आता मोहरी टाकली। मोहरी तडतडली की त्यानंतर त्यांनी त्यात जिरे टाकले। त्यानंतर 10 ते 15 तमालपत्राची पानं टाकलेत आणि आता हा जो कट केलेला कांदा आहे तो आता ते टाकतायत। आता हा कांदा पूर्ण तेलात विरघळूपर्यंत त्यांनी असा परतून घेतलाय। आता कांदा परतल्यानंतर ते यात टाकतायत अद्रकची पेस्ट। 4 ते 5 पळ्या त्यांनी यात अद्रकची पेस्ट टाकली। त्यानंतर त्यांनी लगेच 5 ते 6 पळ्या लसणाची पेस्ट टाकली। आता ते टाकतायत ओल्या नारळाची पेस्ट, म्हणजे ओले नारळ जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय त्यांनी। आता ते टाकतायत हिरव्या मिरचीची पेस्ट। आता ह्या ज्या सर्व पेस्ट टाकल्या त्याला त्यांनी असंच मिक्स करून 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून दिलंय। त्यानंतर आता त्यांनी टाकली अंबारीची लाल मिरची पावडर, त्यानंतर अंबारीचा कांदा लसूण मसाला। आता ते मिक्स करून घेत आहेत। आता त्यानंतर यांनी टाकलंय मीठ, हे मीठ जाड मीठ आहे। त्यानंतर टाकली कसुरी मेथी, कसुरी मेथीचे 3 पॅकेट टाकले त्यांनी। आता ते टाकताय सुहानाची बेडगे मिरची पावडर। मगाशी जी टाकली ती अंबारीची होती, पण ह्या बेडगे मिरची पावडरनी कलर छान येतो, त्यामुळे त्यांनी बेडगे मिरची पावडर टाकली। आता त्यांनी टाकली आहे धने पावडर। आता ते टाकतायत एव्हरेजचा मिक्स सब्जी मसाला म्हणून आहे हा, तो टाकतायत ते। त्यानंतर त्यांनी आता हळद घेतली, हळद मिक्स करतायत। त्यानंतर आता त्यांनी टाकलाय किचन किंग मसाला। आता ते हिंग टाकतायत। आता टाकलेले सर्व मसाले त्यांनी 5 मिनिटं परतून घेतलेत आणि त्यानंतर त्यांनी टाकलाय कट केलेला टोमॅटो आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच त्यांनी त्यामध्ये टाकले गरम पाणी। आता त्यांनी यामध्ये आता भरपूर गरम पाणी टाकले। आता टोमॅटो यामध्ये लवकर विरघळून जाईल। किती छान कलर आलाय भाजीला। आणि सारखं या भाजीला ते हलवतायत। आता यामध्ये त्यांनी 4 ते 5 बादल्या गरम पाणी टाकलंय आणि अर्धा तास त्याला आता यांनी असंच उकळू दिलंय, म्हणजे टोमॅटो चांगला त्यात विरघळला पाहिजे। कडेनी पण पाणी ओततायत, म्हणजे कडेला लागलेला जो मसाला आहे तो पुन्हा आपला भाजीत उतरला पाहिजे। आता जवळपास अर्ध्या तासानंतर त्यांनी यामध्ये हरभरा टाकलाय। हा हरभरा त्यांनी रात्रभर भिजू घातला होता पाण्यामध्ये आणि ते पाणी काढून टाकलंय आणि त्यानंतर हा फक्त हरभरा त्यांनी भाजीमध्ये टाकलाय। आता मिक्स करून घेत आहेत। आता हरभरा टाकल्यानंतर यांनी पुन्हा यामध्ये गरम पाणी ॲड केलंय। त्यांनी प्रत्येक वेळेस गरम पाणीच टाकलंय भाजीमध्ये आणि आता हा हरभरा जो आहे तो 70 ते 80% शिजूपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आणि मग त्यानंतर आपण टाकणार आहे बटाटा आणि बटाटा टाकल्यानंतर पुन्हा बटाट्याला पण 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे आणि मग वांग्याच्या फोडी टाकायच्यात, कारण बटाट्याला थोडासा वेळ लागतो वांग्यापेक्षा शिजायला। आता बटाटा शिजत आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये ॲड केले वांग्याच्या फोडी।
आता ह्या वांग्याच्या फोडी ॲड केल्यात आणि मिक्स करून घेत आहेत भाजीला. आणि आता वांग शिजत आलं की हा शेंगदाण्याचा कूट ते त्यात टाक. आता शेंगदाण्याचा कूट त्यांनी ॲड केला आहे आणि आता सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड झालेले आहेत. आणि शेवट त्यांनी टाकले कोथिंबीर. आणि त्यानंतर यांनी भाजीला 20 ते 25 मिनटं चांगलं उकळू दिलं आहे. आणि त्यानंतर आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. वांगा बटाटा शाक भाजी आणि त्यासोबत पुरी खूप छान लागते. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.